शिवतीर्थ रायगडावरती तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। माझं नाव आहे उमेश भोळे। आज आपल्या रायगडाचं मार्गदर्शन करणार आहे। या अगोदर रायगड किल्ला हा तुम्ही पाहिला असाल किंवा नसाल, परंतु रायगड किल्लाच आपण हा प्रत्यक्षातपणे पाहणार आहात। बघा, आपण जशी पंढरीची वारी करतो ना, तशा रायगडाची एकदा तरी पायी वारी केली पाहिजे, तर रायगड किल्ल्याचं खरं महत्त्व आपल्याला समजतं। बघा, या रायगड किल्ल्याची समुद्र सपाटीपासून उंची आहे ती 2851 फूट आहे। रायगडला टोटल सीड्या, या टोटल सीड्या 2360 सीड्या आणि 3.5 किलोमीटर लांबी आहे। रायगडाचं जर पूर्ण क्षेत्रफळ म्हटलं तर आपण पहिली पायरी चाललात चित्त दरवाजापासून ते भवानीच्या कड्यापर्यंत या रायगडाचं क्षेत्रफळ हे 1200 एकर मध्ये मोडलेलं आहे। रायगड 1 दिवसामध्ये कवरण्यासारखा किल्ला नाही। रायगडाला 2 दिवस लागतात तर रायगडाचा पूर्ण परिसर फिरतो। बघा, या रायगडालाच मूळ नाव म्हटलं तर रायरीचा डोंगर वातावरण क्लिअर असला तर रायगडानं आपल्याला अजून देखील 8 किल्ले पाहायला भेटतात। बघा, त्या 8 किल्ले कोणते आहेत? राजगड, तोरणा, प्रतापगड, लिंगाणा, मकरंदगड, चांभार, गोरापंत पिंगले होते। महाराजांनी पंतांना विचारलं, पंत ही रायरी अशी मोकाट आणि बुलंद का पडली? पंत महाराजांना बोलतात, महाराज ही मोकाट नसून ही आपल्या स्थानात। प्रतापगडाच्या पायथ्याजवळ एक जावळीचं खोर आहे। प्रतापगडाच्या पायथ्यापासून या कोकण दिव्याच्या कड्यापर्यंत हे संपूर्ण जावळीचं खोरं म्हणलं जातं। या जावळीच्या खोऱ्यावरती एक म्हण होती। ती म्हण अशी होती की अस्वलीच्या केसामध्ये सोडलेली डोक्यातली ऊस सापडू शकते, परंतु जावळीच्या खोऱ्यात पलाट्या देहाचा हत्ती सोडलेला सापडणं मुश्किल होतं। अजूनही देखील सूर्यपर्यंत पोहोचत नाही एवढं घनदाट जंगल आहे। या जंगलांमध्ये चंद्रराव मोरे राहत होते। महाराजांनी चंद्रराव मोरेने एक प्रेमाचा खलिदा बटवला, म्हणजे आत्ताच्या भाषेमध्ये एक पत्र बटवलं। अव चंद्रराव मोरे, आपण दोघे मराठी आहोत, मराठी म्हणून एक हिंदवी स्वराज्य निर्माण करू। परंतु चंद्रराव मोरे फार उन्मट आणि गर्विष्ठ स्वभावाचे होते। कारण की त्या काळचा बादशाह म्हणजे आदिलशहाचा पाठिंबा हा चंद्रराव मोरे नव्हता। म्हणून चंद्रराव मोरेंना वाटलं की माझी बराबरी कोणी करू शकत नाही, म्हणून चंद्रराव मोरेंनी महाराजांना उलट खलिदा पाठवला। त्या खलिद्यामध्ये उल्लेख काय केला? अव तुम्ही कसले राजे, तुम्ही केव्हा झालात राजे? या जावळी प्रांताचा तर खरे राजे आम्हीच आहोत। या जावळी तर जाण पावली, उद्या यायचं असेल तर तुम्ही आजच या, तुमच्यासाठी दारुगोळा सज्ज आहे, आपण युद्ध करण्यास तयार आहोत। महाराजांनी त्यावेळेस फक्त 145 निवडक सरदार निवडले, जावळीच्या खोऱ्यात पाठवले। जावळीच्या खोऱ्याला 3 महिने वेढा घातला। त्या 3 महिन्याच्या वेड्यामध्ये चंद्रराव मोरेंचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे सूर्याजी काकडे यांच्या हस्ते मारला गेला। चंद्रराव मोरेंना वाटलं आता माझाही वध होणार, म्हणून चंद्रराव मोरेने 15 मे 1656 या रोजी रायरी सोडली आणि महाराज मे 1656 ते 70च्या कालावधीमध्ये या रायगड किल्ल्याचे बांधकाम चालू झाले। 14 वर्षे लागलीत रायगड किल्ला बांधण्याकरता। रायगड बांधायला कुणाच्या हस्ते दिला? सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर यांच्या नावाची पाटी आपण जगदीश्वराच्या समोर पाहणार आहोत। या 14 वर्षात रायगड किल्ल्यावरती बांधलं काय? 350 इमारती, मोठमोठी अशी 11 तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्या। ज्यावेळेस महाराजांनी या रायरीला तिच्या पायथ्या जाऊन पाहिलं ना, रायरीने महाराजांना पाहिलं, महाराजांनी रायरीला पाहिलं, तुम्ही महाराजांच्या तोंडामधून या रायरी बद्दल काहीतरी 2 गोडदान निघतात। ते गोडकर असेल की राजा कसा जावणी पाता उंच, पर्जन्यकाली गडावर गवत देखील उगवत नव्हतं। दोंडा तासी हा एकच होता, दौलताबादाच्या 10 गुणी उंच। ऐसे देखून राजे संतृप्त झाले आणि बोलले की तख्तास जागा हाच गड खरा करावा। गड स्वराज्य करता अपुरे बोलतात, म्हणून रायगड किल्ल्याची निवड करण्यात आली। या रायगड किल्ल्याच्या 4 साईडून सह्याद्रीच्या पर्वतरांगेने वेढलेला रायगड आहे, परंतु कोणतीही सह्याद्रीची पर्वतरांग रायगडला जॉईंट नाही। जसा कमल केवळ एका गलीपासून उमलतो ना, तसा रायगड केवळ एका खडकापासून, एका दगडापासून बनलेला आहे। बघा, समोरच्या साईडला आपल्याला एक तलाव पाहायला भेटतो। या तलावाला इतिहासामध्ये तीर्थ गंगासागर तलाव असं म्हटलं जातं। तीर्थ गंगासागर तलाव का म्हटलं जातं? कारण की त्यावेळेस काशीवरून गागा भट्ट आले होते, ज्याने आपल्या महाराजांच्या राज्याभिषेकासाठी 7 नद्यांचं 7 समुद्रांचं पाणी आणलं होतं।
राज्याभिषेकाहून जे पाणी उरलं ते पाणी ह्या तलावामध्ये सोडलं गेलं. पाणी टाकताना एक छोटीशी एक कविता रचली. ती कविता अशी आहे: गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणले 7 नद्यांचे 7 समुद्रांचे पाणी, जलिले झाली तीर्थांची घरे, नाव तळ्याचे तीर्थ गंगासागर. 32 फूट खोल आहे, वर्षाच्या 12 महिने पाणी असतं बघा. या रायगड किल्ल्याचं एक एवढं वैभव आहे की गडावर 2 वर्षे पाऊस नाही पडला तरी गडावर पाण्याची टंचाई येत नाही. एवढं गडावरती पाणी उपलब्ध आहे. 11 तलाव आणि 84 पाण्याच्या टाके. म्हणजे 11 तलाव का बुजली गेली? या आपल्या महाराजांची दूरदृष्टी, महाराजांचा गनिमी कावा. जो 11 तलाव जो कालाभाष्य निघाला म्हणजे दगड हा इमारतीसाठी वापरला गेला. उतरत्या भागाला खड्डा पडला, त्याला आडवी भिंत बांधली गेली. आता स्वदेश होण्याची स्कीम आहे बघा. पाणी अडवा पाणी जिरवा आपल्या महाराजांनी तर 350 वर्षापूर्वीच राबून ठेवली होती. 11 तलावापैकी कुणाला मध्ये आला तर 7 तलावामध्ये पाणी पाहायला भेटतं. काही तलाव लिकेज आहेत. समोरच्या साईडला आपल्याला 2 स्तंभ पाहायला भेटतील. एकाचं नाव आहे विजय स्तंभ आणि दुसऱ्याचं नाव आहे सप्त मनोहर. प्रतीक म्हणून एक भगवा झेंडा किंवा एक गवताची मोली पेटवली जायची. कारण की आजूबाजूच्या गावकऱ्यांना समजलं जावं की आपल्या महाराजाने कोणता तरी गड किल्ला जिंकला गेलाय. महाराज आपले आनंदी आहेत. दुसरा सप्त मनोहर ज्या आपल्या महाराजांच्या राण्या होत्या ते या ठिकाणावरती हवा गाण्या करतायत. विजय स्तंभातले एकावेक असा 5 मजली इमारत होता. ज्यावेळेला उद्ध्वस्त झाले गेले. गडावरती हल्ला कोणी केला? इंग्रजांचे 2 अधिकारी कर्नल पॉटर आणि मेजर हॉल्ट या 2 इंग्रजाने खालच्या साईडला एक पोटल्याचा डोंगर आहे. त्या पोटल्याच्या डोंगरावणी 10 मे 1818 ला तोफांचा मारा वरच्या साईडच्या दारूच्या कोठारावरती गेला. दारू म्हणजे बारूद गोळा बनण्याचं कोठार असतं. दारूचा सगळा स्फोट झाला गेला. तो रायगड इतिहासाच्या नोंदीप्रमाणे टोटल 11 ते 12 दिवस जलत. सागाच्या लाकडाने पैठणीच्या कापी तो रायगडाचा पण हा पडलेल्या अवस्थेत सापडला. पण त्या कर्नल पॉटर आणि मेजर हॉल्ट यांच्यावरती एक मराठी भाषेत एक शेर आहे. तो शेर असा आहे की तांदूळ शिजल्यावरती भात म्हणतात, की तांदूळ शिजल्यावरती भात म्हणतात, अंधार झाल्यावर त्याला रात्र म्हणतात. आणि जो कुणी महाराष्ट्रामध्ये राहून छत्रपती शिवाजी महाराजांना विसरेन त्याला खरोखर औरंगजेबाची औलाद म्हणतात. औरंगजेबाची औलाद म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आता खरं कंटाळी आता पाहिला काय असं करायचं काय नाही का पायऱ्या छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी. हर हर बोला छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की जय भवानी. बघा आता आपण सर्वजणांनी बाल्य किल्ल्यात प्रवेश केला. किल्ल्याचा अति महत्वाचा भाग म्हणजे बाल्य किल्ल्यामध्ये असतो. समोरच्या साईडला आपल्याला एक महल पाहायला भेटतो ना. या महलला इतिहासामध्ये राणी ओसा असं म्हटलं जातं. हा एका राणीचा एक महल आहे. कुंवंताबाई, लक्ष्मीबाई, काशीबाई, सकवाराबाई आणि पुतलाबाई. मग का केली गेली? महाराजांनी आज लग्न ऐशोरामासाठी नव्हे तर महाराजांनी या नामवंत सरदारांच्या मुली केल्या. सरदारकी असल्यामुळे त्यांच्याकडे सैन्य जास्त प्रमाणात होतं. त्यावेळेस आपल्या महाराजांकडे सैन्य कमी होतं म्हणून जिजाऊमातेंच्या सांगण्यानुसार महाराजांनी आज लग्न केले. हा एका राणीचा एक महल आहे. एका लाईनीत आपल्याला 6 महल पाहायला भेटते. कोणताही महल पहा 6 महल एकासारखेच आहे. मनात एक प्रश्न पडतो, आपल्या महाराजांना तर 8 राण्या होत्या, मग या ठिकाणावरती तर 6 मले. मग 2 वर्षाचे असताना राजगडावरती झाले. त्यांनी कधीच रायगड पाहिला नाही. आणि पुतलाबाई या जिजाऊमातेंच्या सेवेकरिता जिजाऊमातेला वरचं वातावरण सहन करतोय. वरचं वातावरण आहे थंडीचं वातावरण आहे. त्यांच्या सेवेकरिता पुतलाबाई त्यांच्या सोबत खाली राहायच्या. उरलेल्या 6 राण्यांचे 6 मले. हा एका राणीचा एक महल आहे. समोरच आपल्याला चौकणी पाहायला भेटते ना.
आताच्या काळामध्ये आपल्या इथं बेडरूम आहे ना, हा तशा टाईपचा त्यावेळेचा bedroom आहे. त्या सर्व उद्ध्वस्त झाले गेले. एका कोपऱ्याच्या आतमध्ये गेला तर त्याच्या आतमध्ये तुम्हाला शिवकालीन टॉयलेट बाथरूम पाहायला भेटते. आपण काय म्हणतो, टॉयलेट बाथरूमचा शोध हा इंग्रजाने चिनीमध्ये लावला, परंतु नाही. तुम्हाला स्टार्टिंगला 2 रस्ते लावले का? एक असा दरीमधून रस्ता होता, एक वरच्या साईडला रस्ता होता. जो खालच्या साईडचा रस्ता आहे ना, तो शिवकालीन मार्ग आहे, त्याला नाणे दरवाजा असं म्हटलं जातं. आणि जो वरच्या साईडचा रस्ता आहे हा 1974 मध्ये पुरातत्व विभागाने बनवला. वरती आल्यानंतर दोन्ही रस्ते एकमेकांना जॉईंट होतात. त्याच्यात वरच्या साईडला एक डोंगर भाग आहे. त्या डोंगर भागच्या मध्यभागी एक तासलेला कडा पाहायला भेटतो. त्या तासलेल्या कडेला इतिहासामध्ये हिरकणीचा कडा असा म्हटला जातो. सर्वांनी आता हिरकणीची एक भूमी पाहिली असेल बघा. एक आई आपल्या जीवाची न पर्वा करता आपल्या लेकरासाठी एक कडा खाली उतरून गेली. तोच तो हिरकणीचा कडा आहे. ज्यावेळेस हिरो जिंदुरकरांनी हा संपूर्ण रायगड बांधला, या रायगडाचं गॅरंटी पत्र हे जगदीश्वराच्या साईडला मोडलिपीमध्ये लिहून ठेवले गेले. त्याचा मराठीमध्ये अर्थ असा होतो, जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य तारे हे तलपलत राहतील तोपर्यंत रायगडाच्या बांधकामास काही होऊ शकत नाही. आणि रायगडाचं बांधकाम असं बेलात आणि बुलंद बनवले गेले की एकदा गडाचा दरवाजा बंद झाला की गडावर येईल ती हवा आणि खाली जाईन ते फक्त पाण्याची धार, असा बेलात आणि बुलंद किल्ला बनवला गेला. मग हिरो जिंदुरकरांची तडबंदी तोडून नाही, फक्त एक स्त्री होती बघा, ती माझी आई होती. आपल्या बालासाठी त्याने आपल्या जीवाची न पर्वा करता तो कडा खाली उतरून गेली बघा. सर्वांना हिरकणीची एक कविता ऐकवतो. त्या कवितामध्ये संपूर्ण अर्थ हा तुम्हाला समजेल. राजधानी ती होती शिवा छत्रपतींची आणि कथा सांगता येते वाजुनी. तेथील हिरकणी बुरुजाची वसले होते गाव तलासी वालुसरे या नावाचे. राहत होते गरीब कुटुंब गरीब धनगर गवल्याचे. आई बायको ताना मुलगा कुटुंब होते छोटेसे आणि सोबत होते हिरा नावत्या तडपदार घरवालीचे. सांज सकाळी हिरा जात असे दूत घेऊन गडावरी. चालत होती उपजीविका त्या लेखीच्या धंद्यावरती. एके दिवशी दूत घालिता हिरा क्षणभर विसावली. त्यांनी नाही याद तिच्या कधी सांज वेल टलून गेली. सूर्य देवता मावलते झाले बंद झाले गडाचे दरवाजे. मनात बिहाली हिरा म्हणाली घरी तान बाल माझे. हात जोडून करी विनवणी म्हणे गडकरी जाऊ दे खाली म्हणा. गडकरी म्हणे नाही अदन्या शिवरायांची आम्हाला. बालाची आठवण येता माया माऊली झाली वेडी पिसी. आणि कडा खाली उतरुणी धावत जाऊनी बालाला तिने घेई कुशी. आतून धाडस पाहून महाराजे स्तंभित झाले. साडी चोली देऊनी हिराच प्रेमे सन्मानित केले. कड्यावरती त्या बुरुज बांधिला साक्षाईच्या प्रेमाची. आणि कथा सांगता येते वाजुनी तेथील हिरकणी बुरुजाची. कथा सांगता येते वाजुनी तेथील हिरकणी बुरुजाची. अशी ती कविता होती बघा. आपल्या बालासाठी त्याने आपल्या जीवाची न पर्वा करता तो कडा खाली उतरून गेली बघा. सर्वांना टॉयलेट बाथरूम बघून या, तर धान्य कोठार पाहिलं. पहिले मुले जावा नंतर मुली जा. मुलं चला.